मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपण इथे 40 साईजमध्ये परफेक्ट सलवार कटिंग व शिलाई बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. खूप सोपी पद्धत आहे. आता इथे आपल्याला सलवार कट करायची आहे. लागणारी मापे बघू शकता. उंची लागते, कमर घेर आपल्याला इथे लागणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. आणि आपल्याला इथे बॉटम सुद्धा लागणार आहे. बॉटम 12 आहे, कमर घेर इथे 42 आहे आणि उंची तयार होणारी उंची इथे 41 आहे. ते फक्त लक्षात ठेवा. उंची इथे 41 आहे. 41 मधून आपल्याला 7 इंच कमी करावं लागतं. आपल्याला ते नेफेसाठी लागतं. नेफा इथे मी हे 7 इथे लिहून ठेवते. आता इथे लक्ष द्यायचं आहे. 41 मधून आपण 7 इंच कमी केलं. आता काय करायचं, नवीन असतील त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. 41 बघायचं आहे आपलं कुठं आहे, बघू शकता इथे 41 आहे. मग काय करायचं, हे असं मोजून घ्यायचं. 1 2 3 4 5 6 आणि 7 इंच आपल्याला कमी करायचं आहे. मग किती आलं आपलं 34. आता इथे मग 34 लिहायचं आहे. हे तुम्ही मोबाईलवरती सुद्धा करू शकता, ते लक्षात घ्यायचं आहे. टेपवरती जर करायचं असेल तर अशा पद्धतीने सुद्धा हे पटकन तुम्ही करू शकता. आता इथे लक्ष द्या, सलवारची उंची टाकताना आता 41 मधून आपण 7 इंच कमी केलं, एवढं आलं आपलं 34 आलं. आता सलवारची उंची टाकताना आपल्याला इथे काय करायचं आहे, हे 34 घ्यायचं आहे आणि त्यामध्ये प्लस आपल्याला खालच्या बाजूला बॉटम साठी सुद्धा 1.5 इंच घ्यावं लागतं. मग खालच्या बाजूला 1.5 इंच. आता हे सलवारचं तुमचं माप हे नक्कीच लक्षात आलेलं असणार आहे. इथे बघू शकता. आता इथे लक्ष द्यायचं आहे. 41 मधून आपण हे 7 इंच कमी केलं, ते 7 इंच आपण इथे घेतलं नेहपेसाठी. आता त्यामध्ये आपल्याला प्लस त्यामध्ये 2 इंच जास्त घ्यायचं आहे. म्हणजे किती झालं, 7 8 आणि 9 इंचाचा बरोबर आपल्याला नेफा उंची असते, ती लक्षात ठेवा. इथे मी तुम्हाला जरा समजून सांगते. हे पहा, अशा पद्धतीने आपला इथे नेफा असतो. वरच्या बाजूला सलवारच्या वरच्या बाजूला आपला नेफा असतो. इथं आपण नाडी बांधतो. वरच्या बाजूला एक प्रकारची पट्टीच थोडक्यात तयार होते नाडी ओवण्यासाठी, ते लक्षात घ्यायचं आहे. हे पहा, ही पट्टी म्हणजे ही उंची इथे मी 9 इंच घेतली का, ही आपली उंची राहते इथे. मग इथे ते शिलाई धरून आता इथे सुद्धा खालच्या बाजूला आपल्याला शिलाईसाठी लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. ते मिळून आपण 2 इंच जास्त घेत असतो. म्हणजे ही उंची आपली किती झाली, 9 इंच. आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूला सुद्धा पट्टीसाठी लागतं आणि इथे खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला ही शिलाईसाठी लागतं. ते मिळून ही उंची असते सलवारच्या वरच्या बाजूला. ते आपण इथे 9 इंच घेतलेले आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे कमर घेर 42 आहे. पूर्ण कमर घेर म्हणजे हा पूर्ण कमर घेर लक्षात घ्यायचा. पूर्ण कमर घेर 42 आहे. 42चा चौथा भाग 42चा चौथा भाग इथे 10.5 असतो. आता त्या 10.5 मध्ये आपल्याला प्लस 3 इंच घ्यावं लागतं जास्त, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हा पूर्ण कमर घेरा असतो, त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, बऱ्याच वेळा काय होतं, कपडा जर कमी असेल तर जॉईंट द्यावा लागतो. त्यासाठी आपल्याला 42 कमर आहे लक्षात घ्यायचं आहे. त्याचा आपल्याला चौथा भाग टाकावा लागतो. तुमची मोजून घ्या, तुमची कमर घेर पूर्ण हा मोजून घ्या किती आहे. नंतर तुम्ही त्यामध्ये काय करायचं, चौथा भाग काढायचा आहे त्याचा आणि 3 इंच कंपल्सरी कोणत्याही साईजमध्ये आपल्याला 3 इंच जास्त घ्यायचं आहे. जर जॉईंट आला तर जॉईंट द्यायला ते आपल्याला सोपं पडतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे लक्ष द्यायचं आहे. बॉटम आपला किती आहे, 12. हे पहा, मग हे टोक 12 वरती लगेच ठेवून द्यायचं आहे. 12च्या निम्म लगेच करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. 12च्या निम्मे 6. आता इथे आपल्याला बॉटम 6 ठेवावं लागणार आहे. त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे, शिलाईसाठी लागतं, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला ही सलवार कट करायची, बघू शकता. पूर्ण ओपन करून घ्या, कपडा पूर्ण ओपन करून घ्यायचा आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता. इथे हे पहा, अशा पद्धतीने पूर्ण कपडा ओपन करून घ्या. आता इकडच्या बाजूने घडी टाकायची आहे. पहा, अशा पद्धतीने पकडा. ही पूर्ण ओपन बाजू आहे, लक्षात ठेवा. हे पहा, अशा पद्धतीने पकडा ह्याच्यावरती आणि अशी घडी करून घ्यायची आहे, बघू शकता. म्हणजे ही बाजू आपली बंद होईल, ते लक्षात घ्यायचं आहे. परत एकदा अशा पद्धतीने घडी टाकायची, बघू शकता. हे पहा, एवढा कपडा आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे घडी टाकायची आहे, ते लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हे मी पकडलेलं आहे. आता घडी आपल्याला इकडच्या बाजूला टाकायची आहे, बघू शकता. म्हणजे ही पूर्ण बाजू आपली ओपन असणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि हे सुद्धा बंद आहे, ते सुद्धा ओपन करून घ्यायचं. हे पहा, हे सुद्धा बंद आहे, म्हणजे ही बाजू आपली पूर्ण ओपन, म्हणजे 4 पदर, दोन्ही पायांच्यासाठी 2, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि हे आपलं पूर्ण बंद राहणार आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे मी पूर्ण ओपन करून घेते. ही बाजू मी पूर्ण ओपन करून घेतली, बघू शकता. आपले हे झाली 4 पदर. हे पहा, अशा पद्धतीने आले लक्षात. आणि ही आपली पूर्ण झाली बंद बाजू. इथे बघू शकता बंद बाजू आहे. इथे कट मारून ठेवा, कारण की चुन्या टाकताना ते बरोबर आपल्या लक्षात राहतो. हे पहा, अशा पद्धतीने. आणि उंची टाकताना तुम्ही कमरेपासून ते पायापर्यंतची उंची मोजून घ्यायची आहे तुमची आणि त्यामधून 7 इंच कमी करायचं आहे. आत्ता सांगितलं त्या पद्धतीने, लक्षात आलं. आता इथे बघू शकता 7 इंच कमी करून माझी उंची किती आहे, 34. आणि त्यामध्ये आपल्याला बॉटमसाठी किती घ्यायचं आहे, 1.5 इंच. आता 34 टाकायचे आहे आणि प्लस त्यामध्ये 1.5 इंच. लक्षात आलं तुमच्या हे नक्की.
आता इथे टेप ठेवायचा आहे. कुठं माझं 34 येत आहे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने बघायचं आहे कुठं माझं 34 येत आहे. इथं काय करायचं हे पहा उंचीचं मार्किंग करून घ्यायचं असं. इथे लक्षात घ्या उंचीचं मार्किंग आणि खाली 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला जास्त. हे पहा इथे लगेच खाली 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. अशा पद्धतीने एक लाईन ओढून घ्यायची आहे त्याच्यावरती. हे पहा अशा पद्धतीने, कारण की त्याच्यावरती आपल्याला बॉटम घेरसाठी मार्किंग करून घ्यायचं असतं. हे पहा अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायची. इथे बघू शकता बॉटम घेर आपला किती आहे 12चा पूर्ण 12 आहे. त्याच्या निम्म केलं 6 म्हणजे आपल्याला 6 घ्यावं लागणार आहे आणि शिलाईसाठी किती घ्यावं लागणार आहे 1.5 इंच म्हणजे 6 टाकायचं सुरुवातीला नंतर 1.5 इंच. हे सर्व साईजसाठी वापरलं तरी सुद्धा चालेल. परफेक्ट बसायला बसतं. किंवा मोठी साईज असेल तर 6.5 किंवा 6.25 सुद्धा ठेवू शकता. ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे सर्वात आधी 6 वरती मार्किंग करून घ्या. नंतर पुढच्या बाजूला 1.5 इंच घ्यायचं आहे. लक्षात घेत जा 1.5 इंच कंपल्सरी आपल्याला कोणत्याही साईज मध्ये घ्यावं लागतं. इथं असं बॉटम घेर मार्किंग करून घ्यायचं आणि पुढच्या बाजूला लगेच 1.5 इंचाचं मार्किंग अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवत जा. हे आपलं बॉटमचं व्यवस्थित मार्किंग झालं. ही आपली पूर्ण बंद बाजू लक्षात ठेवायचं आहे आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू आहे. ते लक्षात ठेवा. आता वरून इथे आपल्याला 10.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. साईज थोडीशी मोठी आहे. 10.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. इथे 10.5 वरती बसायला सुद्धा परफेक्ट बसतं. ते लक्षात घ्यायचं आहे. इथे 10.5 वरती पहा वहीमध्ये लिहून ठेवा. 40 साईज मध्ये आपल्याला किती घ्यावं लागतं हे लक्षात ठेवायचं. इथे 10.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता हे झालं व्यवस्थित मार्किंग. आता इथे लक्ष द्यायचं आहे. पहा हे मार्किंग केलं ना आपण तिथे अशी पट्टीचा वापर केला तरी चालेल किंवा टेपचा. हे पहा अशा पद्धतीने काय करायचं आहे. पहा क्रॉसमध्ये थोडंसं जिथे आपण बॉटमचं मार्किंग केलं का हे पहा खालून घेतलं तरी चालेल. तुम्हाला नाही जमलं ना हे पहा अशा पद्धतीने ठेवा इथे पट्टी आणि इथून खालून मार्किंग केलं तरी सुद्धा चालेल. बरोबर तिथंच येते. हे पहा अशा पद्धतीने मग मार्किंग तुम्ही करून घेऊ शकता. हे पहा इथून सुरुवात करायची आहे. हे आपण जास्त घेतलं का फिटिंगसाठी बॉटम घेर मार्किंग केलं आणि फिटिंगसाठी जास्त घेतलं तिथून काय करायचं अशी लाईन ओढून घ्यायची आहे. क्रॉसमध्ये घ्यायचं आहे म्हणजे आपला घेर सुद्धा सलवारचा व्यवस्थित आणि परफेक्ट होतो. दिसायला अशी भरदार दिसते. ते लक्षात ठेवा. त्यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे. हे पहा वरच्या बाजूला घ्यायचं. आले लक्षात. आता इथे बघू शकता. हे पहा इथून हे कट करायला सुरुवात करायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इथे क्रॉस लाईन ओढली ना आपण त्याच्यावरती बरोबर हे आपल्याला कट करून घ्यायचं अशा पद्धतीने बघू शकता इथे. आणि तयार झाल्याच्या नंतर सुद्धा दिसायला एकदम सलवार अशी व्यवस्थित दिसते. इथे आपलं सलवारचं परफेक्ट आणि व्यवस्थित कटिंग झालेलं आहे बघू शकता. आता इथे आपल्याला वरच्या बाजूला नेपा कट करून घ्यायचा आहे. आता इथे बघू शकता एवढाच कपडा आपल्याकडे शिल्लक आहे. हे अशा पद्धतीने ओपन आहे पूर्ण. इकडच्या बाजूला सुद्धा हे पूर्ण ओपन आहे. हे पहा हे फक्त व्यवस्थित ठेवून घ्या. पूर्ण प्लेन करून घ्या. आता इथे बघू शकता सर्वात आधी आपल्याला नेहप्याची उंची बघायची आहे किती आहे. हे पहा तुम्हाला मी मगाशी समजून सुद्धा सांगितलं. नेहपा आपला इथून कमी केलं 7 इंच. आलं लक्षात. सलवार आहे आपली त्यातून मधून हे 7 इंच कमी केलेलं आहे. ते हे 7 इंच इथं घेतलं त्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. आलं लक्षात. मिळून आपलं झालं 9 इंच. आता नेहप्याची उंची आपल्याला इथं 9 इंच घ्यायची आहे. ते लक्षात ठेवा. 9 इंच हे ना वहीमध्ये लिहून ठेवत जा. सर्व साईज मध्ये आपल्याला घ्यायची आहे. फक्त छोट्या साईज मध्ये आपल्याला हे वेगळं माप असतं. थोडंसं लक्षात ठेवत जा. इथे सुद्धा मार्किंग करून घेतलं. आता इथे सुद्धा पुढच्या बाजूला 9 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. एक लाईन ओढून घ्या. हे अशा पद्धतीने. हे अशा पद्धतीने आपण 9 इंच घेतलं ते लक्षात ठेवायचं आहे. ही परफेक्ट आपली नेहपा उंची झाली. आले लक्षात. आता इकडून इकडच्या बाजूला आपल्याला कमर घेरचं मार्किंग करायचं. नेहपा कमर घेर. आले लक्षात. आता इथे बघू शकता कमर घेर आहे आपला 42. तुम्ही तुमचा मोजून घ्यायचा आहे. 1 इंच सुद्धा जास्त असू शकतो किंवा 1 इंच तुमचा कमी सुद्धा असू शकतो. त्यांनी त्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवायचं आणि त्याचा चौथा भाग काढायचा आहे. ते लक्षात घ्यायचं आहे. नंतर इथे तुमचं किती मार्किंग येईल त्यामध्ये प्लस 3 इंच करायचं आहे. आले लक्षात. आता इथे आपल्याला माझा कमर घेर आहे 10.5. मग त्यामध्ये मी काय करणार चौथा भाग झाला माझा हा 10.5. मग लक्षात घ्यायचा आहे. मग त्यामध्ये मी काय करणार आहे इथे 3 इंच जास्त घेणार आहे. आता इथे काय करणार आहे सर्वात आधी 10.5 वरती मार्किंग ह्या बाजूने. ही आपली ओपनच बाजू आहे ते लक्षात ठेवा. मग ह्या बाजूने 10.5 वरती सुरुवातीला मार्किंग करणार इथे. हे पहा इथे. नंतर प्लस आपल्याला किती घ्यायचं आहे 3 इंच. हे पहा मोठ्या साईजमध्ये आपल्याला अशाच पद्धतीने मार्किंग करावं लागतं आणि लहान मुलींच्या साईजमध्ये फक्त हे थोडंसं वेगळं असतं. नेहपा छोटा असतो ते लक्षात घ्यायचं आहे. जर माझ्याकडे जर साईज आली त्या पद्धतीने लहान मुलींच्यासाठी ते सुद्धा मी तुम्हाला कटिंग आणि शिलाई दोन्ही सुद्धा समजून सांगणार आहे. हे पहा हे झालं. चौथा भाग टाकला 10.5 आणि प्लस त्यामध्ये 3 इंच घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे पहा इथूनच हे व्यवस्थित कट करून घ्या इकडच्या बाजूला. फक्त उंची ठेवताना व्यवस्थित ठेवायचा आणि कपडा महत्वाचा आहे. चेक करत जा. कमी जास्त सुद्धा असू शकतं. हे पहा अशा पद्धतीने हे कटिंग करून झालेलं आहे. आता हे बघू शकता इथे हे आपलं झालं व्यवस्थित कटिंग करून. आता इथे आपल्याला शिलाई करताना एकाला एक जोडून घ्यावं लागणार आहे.
हे पहा अशा पद्धतीने. आता ते आपल्याला सलवारचा नेहपा तयार करून घ्यायचा असतो ते लक्षात ठेवा. इथे बघू शकता पूर्ण ओपन आहे, पूर्ण हे आपलं ओपन आहे. आता इथे काय करायचं, हे पहा अशा पद्धतीने ही सुईची बाजू लक्षात ठेवा, त्याच्यावरती हे पहा अशा पद्धतीने हे उलटं ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता ही सुद्धा आपली सुईची बाजू झाली पाहिजे आणि ही सुद्धा सुईची, त्याच्यावरती ही सुईची बाजू त्याच्यावरती असं उलटं ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे ही उलट बाजू. लक्षात आलं. आणि इथे पूर्ण डबल शिलाई मारून घ्या. इथे आपली पूर्ण डबल शिलाई झालेली आहे. हे ओपन करून घ्यायचं आहे, ही सुईची बाजू फक्त लक्षात ठेवा. आता हे सुद्धा आपलं तयार झालेलं आहे, बघू शकता. आता हे काय, ही सुईची बाजू आहे आणि ही सुद्धा आपली सुईची बाजू त्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे, म्हणजे आतल्या दोन्ही सुईची बाजू झाली पाहिजे. आता इथे लक्ष द्या, हे पहा एका बाजूला इकडची पण बाजू व्यवस्थित ठेवून घ्या अशा पद्धतीने. आता इथे डबल शिलाई मारून घ्यायची आहे एका बाजूला. आता ह्या बाजूला आपण पूर्ण डबल शिलाई मारून घेतली, बघू शकता अशा पद्धतीने. हे पहा आता ही बाजू राहिलेली आहे आपली शिलाई मारायची, त्या बाजूला काय करा, अशा पद्धतीने ठेवून घ्या. इथून आतमध्ये 1.5 इंच मार्किंग करून घ्या. हे पहा 1.5 इंच लक्षात ठेवत जा, लिहून ठेवा कशावर तरी 1.5 इंच. हे पहा इथून आतमध्ये 1.5 इंच आलं लक्षात. आता इथून काय करायचं आहे, इथून थोडंसं शिलाई मारत मारत इथे थोडंसं घ्यायचं आहे आणि एवढा भाग इथे आपल्याला ओपन ठेवायचं ते लक्षात ठेवा. किंवा 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्या, इथे 1.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि इथे मग पूर्ण बंद करून घ्या. हे ओपन ठेवायचं आहे, नाडी होण्यासाठी लागणार आहे ते. मग इथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे आणि डबल शिलाई इथे मारली तरी सुद्धा चालेल, एवढं फक्त ओपन ठेवायचं आहे ते फक्त लक्षात ठेवा. हे पहा इथून सुरुवात करा अशा पद्धतीने, थोडंसं इथं बंद करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने परत एकदा हे पहा हा कपडा पुढच्या बाजूला सरकवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, कारण की तिथे पूर्ण ओपन ठेवायचा. इथे सुद्धा पूर्ण बंद करून घ्या अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती पुन्हा एकदा हा धागा इथे कट करून ठेवा, ते पूर्ण आपलं ओपनच राहणार आहे ते लक्षात ठेवा, नाडी ओढण्यासाठी लागतं ते आपल्याला. आता इथे सुद्धा परत एकदा हे अशा पद्धतीने इथे पूर्ण बंद करून घेतलं. आता पुढच्या बाजूला शिलाई घेत घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हे आपलं इथं बंद झालेलं आहे ते लक्षात घ्या. आता ह्या बाजूला हे अशा पद्धतीने पकडायचं आहे. इथे आपण हे ओपनच ठेवलेलं आहे फक्त लक्षात ठेवा, बघू शकता हे आपण ओपनच ठेवलं, इथे आपण शिलाई मारलेली नाही ते लक्षात ठेवायचं आहे. ही बाजू ह्या बाजूला घ्या हे अशा पद्धतीने. आता इथे हे अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि इथे काय करायचं, हे अशी घडी करून घ्यायची आहे. हे ह्या बाजूला आणि ह्या सुद्धा बाजूला दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे, फक्त सावकाश आणि सविस्तर. हे अशा पद्धतीने बघू शकता, एकदम कडेकडेला सावकाश सविस्तर आपल्या शिलाई घेत घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ही बाजू झाली. आता आपल्याला इकडची बाजू हे अशा पद्धतीने इथे परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे आणि इथून हे आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. बघू शकता अशी पद्धतीने आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे. हे दोन्ही सुद्धा बाजूंचं इथे आपलं व्यवस्थित झालेलं आहे. बघू शकता ही सुद्धा बाजू अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा तयार करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता हे आपलं ओपनच राहिलेलं आहे. आता ह्या बाजूने थोडीशी घडी करून घ्यायची आहे आणि परत एकदा अशा पद्धतीने बघू शकता हे नाडी ओवण्यासाठी आपल्या इथे तयार होईल, म्हणजे ते लक्षात ठेवा. हे खूप सोपी पद्धत आहे. हे अशा पद्धतीने घडी करून घ्यायची आहे परत एकदा. आता इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे. बघू शकता इथं थोडंसं बंद करून घ्या. हे अशा पद्धतीने थोडंसं परत आपल्याला घडी करत करत हे अशा पद्धतीने शिलाई करत करत घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. नाडी ओवण्यासाठी हे अशा पद्धतीने पकडत पकडत पूर्णच आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता इथे बघू शकता आपला नेहपा तयार झाला, असा बरोबर मध्यावरती आलेला आहे. मध्य इथे सुद्धा पाठीमागच्या बाजूला शिलाई आहे. आता ह्या सुद्धा बाजूला बघू शकता अशा पद्धतीने घडी करून घ्या. हे बरोबर मध्यावरती ठेवून घ्या, ते लक्षात ठेवा. अशी घडी करून घ्या. आता इथे अशी कट मारून ठेवा. हे पहा लक्षात घ्यायचं आहे, इथे कट मारून ठेवा किंवा एक असं मार्किंग करून ठेवलं तरी सुद्धा चालेल. आता हे पूर्ण ओपन करून घ्या, हे लक्षात ठेवा. हे मध्यावरती फक्त हे लक्षात ठेवा आणि इकडे सुद्धा आपण कट मारलेले फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला सलवारचा बॉटम तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता हे मार्किंग केलेलं आहे. हे पाही कॅनव्हास पट्टी आहे, बघू शकता इथे. हे अशा पद्धतीने ठेवून घ्या ह्याच्यावरती आणि हा कपडा ह्याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि इथून आपल्याला शिलाई करायला सुरुवात करायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने पकडा. दुसरी सुद्धा बाजू आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे, लक्षात ठेवा. हे पाही अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे पहा
आता परत एकदा हे पहा अशा पद्धतीने आपण ही शिलाई करून घेतलं. परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. व्यवस्थित करा, गुढी पडू देऊ नका, ते लक्षात ठेवायचं आहे. इथून एकदम व्यवस्थित आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. कपडा व्यवस्थित ठेवा. हे पहा अशा पद्धतीने हे झालेलं आहे. आता इकडच्या बाजूला इथून आपल्याला शिलाई करत करत घ्यायचं आहे. दुसरी सुद्धा बाजू अशाच पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे, ते लक्षात ठेवा. आता इथे सुद्धा मध्यभागी बरोबर एक शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघू शकता इथे आपला बॉटम तयार झालेला आहे. दुसऱ्या सुद्धा बाजूचा अशाच पद्धतीने आपल्याला बॉटम तयार करून घ्यायचा आहे. इथे मी बॉटमची दुसरी सुद्धा बाजू तयार करून घेतली. आता इथे लक्ष द्या, हे पहा ही बॉटमची आपली बाजू आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. वरच्या बाजूला आपण इथे वरून इथे मार्किंग केलं होतं, ते लक्षात घ्यायचं आहे. बघू शकता इथे अशा पद्धतीने वरून आपण इथे मार्किंग करून घेतलं होतं, ते लक्षात घ्यायचं आहे. ती पॅन्टची सीट उंची किंवा बैठे भाग सुद्धा आपण म्हणू शकतो, ते लक्षात घ्यायचं आहे. आता इथे हे पहा ही दुसरी बाजू, हे पहा लक्षात ठेवायचं आहे. ही सुईची बाजू आहे आणि ही आतली सुद्धा सुईची बाजू, त्याच्यावरती ही सुईची बाजू, त्याच्यावरती अशा पद्धतीने ही उलटी बाजू आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. आणि इथे पूर्ण डबल शिलाई मारून घ्या. त्या सुद्धा बाजूला हे पहा असं पकडा. इकडच्या सुद्धा बाजूला हे पहा मध्यावरती कट मारून ठेवा. हे पहा इथे सुद्धा मी मारून घेतलेलं आहे, कटिंगच्या वेळेस तुम्हाला सांगितलं. हे पहा ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने इथे बघू शकता. हे पहा अशा पद्धतीने इथे आपलं मार्किंग सुद्धा आहे. इथे आपल्या दोन्ही सुद्धा बाजू डबल शिलाई मारून झालेल्या आहेत. बघू शकता अशा पद्धतीने आता इथे पकडायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने हे पहा बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे पकडून घ्यायचं आहे. हे पहा हे दोन्ही सुद्धा आपण आत्ता शिलाई करून घेतलं, ते एकावरती एक असं पकडा. इथे बघू शकता सलवारचा मध्य आला. हे पहा अशा पद्धतीने पकडलं. ह्या सुद्धा बाजूला बघू शकता हा सलवारचा बरोबर मध्य आला. आता हे पहा अशा पद्धतीने पकडा, इथे ठेवा. आता इथे खालच्या बाजूला आपण बॉटम तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता बॉटम अशा पद्धतीने पकडा. हे पहा असं पकडायचं आहे इथे आणि फिटिंगचं मार्किंग करून घे. 6 इंचावरती फिटिंगचं मार्किंग. हे पहा इथं 6 इंच. ह्या सुद्धा बाजूला त्याच पद्धतीने हे पहा अशा पद्धतीने बॉटम पकडा. हे पहा बरोबर तेच मार्किंग, सेमच मार्किंग करायचं आहे आपल्याला. जेवढं त्या बाजूला घेतलं तेवढं ह्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे लक्ष द्या, हे आपण फिटिंगचं बरोबर मार्किंग केलं ह्याच्यावरती. आता इथून काय करायचं, हे पहा आपल्याला शिलाई करत करत वरच्या बाजूला घ्यायचं आहे. पहा इथून सुरुवात करा. इथे पूर्ण बंद करून घ्या, ते लक्ष ठेवा. इथून आपल्याला हे पहा वरच्या बाजूला कमी कमी करत घ्यायचं आहे. दोन्ही सुद्धा हे व्यवस्थित पकडा. पकडताना हे पहा अशा पद्धतीने बघू शकता, सोपं आहे एकदम. पहा इथून आपल्याला ही शिलाई करत करत घ्यायचं आहे. इकडे वरच्या बाजूला हे बरोबर मध्यावरती मध्य आला पाहिजे. हे पहा ह्याचा सुद्धा मध्य आणि ह्याचा सुद्धा आपण ही शिलाई मारून घेतली का, पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू, ते लक्षात ठेवा. इथे बरोबर जास्त शिलाईमध्ये पकडा, इथे अर्ध्या इंचापेक्षा जास्त. आता इथे बघू शकता अशी शिलाई मारत मारत हे पहा इथं सुद्धा हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. इकडच्या बाजूला हे पहा अशा पद्धतीने डबल शिलाई मारून घ्या. इथे आपली पूर्ण बॉटमपर्यंत डबल शिलाई झालेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने डबल शिलाई करून घ्यायची आहे. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे, पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. आणि हे लक्षात ठेवा, पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू हे फक्त लक्षात ठेवायचं आहे. इथे मी पूर्ण सलवार सुईची करून घेतली. आता इथे लक्ष द्यायचं आहे. इथे मध्यावरती सुद्धा एक कट आहे, बघू शकता. इथे कटिंगच्या वेळेस मारलेला कट आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथे मार्किंग करून घ्या. इथे पुढची बाजू आणि पाठीमागची बाजू येणार आहे, बघू शकता. हे पहा इकडच्या बाजूला सुद्धा एक कट आहे. हे पहा वाटलं तसं मार्किंग करून घ्या. हे बरोबर मध्यभागी ठेवून घ्या. हा मध्य आहे, बघू शकता, पुढच्या बाजूचा आणि पाठीमागच्या बाजूचा. आणि हा आपला वरचा आपण नेहपा तयार केला, ते लक्षात घ्यायचं आहे. आता हे आपण नाडी ओवण्यासाठी तयार केलं तर हे पहा त्याच्यावरती अशा पद्धतीने बरोबर मध्यावरती मध्य ठेवा. हे पहा बघू शकता. हे पहा हे बरोबर असे ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता ठेवून घेतलं. आता ह्या बाजूने इकडच्या बाजूने हे पण लक्षात ठेवायचं. इकडच्या बाजूने सलवारचा कपडा आता वरच्या बाजूला झाला, ते लक्षात ठेवा. आता इथून आपल्याला चुन्या टाकायला इथं थोडंसं बंद करून घ्यायचं आहे. इथे नॉर्मल आणि चुन्या टाकायला आपल्याला सुरुवात करायची आहे.
थोडंसं एकदम नॉर्मल शिलाई घ्यायची आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे लक्ष घ्यायचं आहे, वरचा नेप्याचा कट मारून ठेवायला सांगितलं मध्यापर्यंत. इथे मार्किंग करून घ्या. हे पहा इथे कट सुद्धा आहे, वाटलं तर एक मार्किंग करून घ्या. आता सलवारचं सुद्धा मध्य तुम्हाला मी मार्किंग करायला सांगितलं होतं. बघू शकता इथे आपलं मार्किंग सुद्धा आहे आणि कट सुद्धा. आता हा कट ह्याच्यावरती ठेवून घ्या. सोप्पा आहे, हे नक्की तुम्हाला जमणार आहे. अशा पद्धतीने ह्याच्यावरती ठेवून घ्या. आता हा कपडा बघू शकता एवढा आपला शिल्लक आहे, ठेवून घेतल्याच्या नंतर एवढा आपला शिल्लक आहे. आता इथून, कारण की ही सलवारची बरोबर मध्यावरची बाजू आहे. बघू शकता ही आपली मध्याची बाजू, ते फक्त लक्षात ठेवा. आता इथून आपल्याला हे चुन्या टाकायला सुरुवात करायची. बघू शकता एवढे हे 500 पद्धतीने, हे 500 पद्धतीने आपल्याला चुन्या टाकत घ्यायचं आहे. लक्षात ठेवा ह्या चुन्यांचे तोंड ह्या बाजूला करून घ्यायचे आहेत, ते फक्त लक्षात ठेवायचे. हे 500 पद्धतीने कुठपर्यंत टाकायचा ते लक्षात ठेवा. हा कट आहे आणि हा सुद्धा सलवारचा कट, ते फक्त लक्षात ठेवा की किती कपडा शिल्लक आहे. थोडासा अजून आपल्या इथे शिल्लक आहे. हे पहा बघू शकता अशा कटवरती कट आला पाहिजे, ते लक्षात ठेवा. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता इथे सुद्धा आपली अजून एक बसणार आहे. हे पहा आता हा कट एकावरती एक पकडा, सरळ शिलाई घ्यायची कटपर्यंत आलं इथपर्यंत. आता इथून मोजून घ्यायचं. बघू शकता इथून मोजून घ्यायचं आपण कुठपर्यंत प्लेन घेतलं 5.5. आता मग तेच 5.5 लक्षात ठेवा. ह्या बाजूला 5.5 इंचावरती लगेच असं मार्किंग करून घ्या. सेमच घ्यायचं, सलवार सुद्धा आपली एकसारखी झाली पाहिजे. मग इथे ह्या बाजूला 5.5 इंच मार्किंग करून घ्यायचं असं इथे. हे पहा इथे 5.5 इंच मार्किंग. मग तिथपर्यंत आपल्याला प्लेन घ्यायचं. लक्षात ठेवा प्लेन घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने हे झालं प्लेन. आता ह्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली. आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला इकडच्या बाजूला करून घ्यायच्यात. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे. फक्त आपल्या चुन्या किती भागामध्ये टाकायच्या आहेत त्यासाठी मध्य करणं खूप महत्त्वाचं असतं. बघू शकता इथे एक चुनी ह्या बाजूला करून घ्या. अशा पद्धतीने बघू शकता. हे पहा नाजूक टाकायचे असते तर नाजूक टाका, मोठे टाकायचे असते तरी मोठे सुद्धा टाकू शकता. हे अशा पद्धतीने बघू शकता इथे. आता ह्याचं सुद्धा मध्य फक्त लक्षात ठेवा. हे पहा इथे कट आहे, लक्षात घ्या इथे कट आहे आणि ह्याचं सुद्धा मध्य आहे. बघू शकता इथे, ते लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाचं आहे. आता इथून आपल्याला चुन्या टाकत ह्या बाजूला घ्यायच्यात. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा जवळजवळ टाकल्या तरी सुद्धा चालते. बघू शकता इथे मध्य आहे. हे पहा आणि हा सुद्धा सलवारचा मध्य. बघू शकता ही सलवार त्याचा मध्य आहे. बरोबर ह्याच्यावरती ठेवून घ्या. आता किती कपडा आपला शिल्लक आहे, मग परत एकदा हे 500 पद्धतीने इकडच्या बाजूला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. लक्षात ठेवा फक्त मध्य लक्षात ठेवायचं आहे. इकडच्या बाजूला हे 500 पद्धतीने आलं लक्षात. आता इथून परत हे 500 पद्धतीने. आता परत आपल्याला इथून चुन्या टाकायला सुरुवात करायची. ह्या चुन्यांची तोंड आपण त्या बाजूला केली. आता ह्या चुन्यांची तोंड ह्या बाजूला. फक्त सलवारचा मध्य ठेवायचा आहे. फक्त सलवारच्या मध्याच्या ह्या बाजूला आणि ह्या बाजूलाच फक्त आपल्याला चुन्या टाकावे लागतात. बाकी सगळं आपलं प्लेन असतं, ते फक्त लक्षात ठेवा. सलवार आपली फक्त महत्त्वाची असते. बघू शकता ह्या बाजूला. त्यासाठी नेप्याचा मध्य करून घ्या. बघू शकता आता इथे सुद्धा मध्य आहे आणि हा सलवारचा मध्य. अशा पद्धतीने पकडा. इथे बघू शकता हा मध्य आणि हा सलवारचा मध्य आणि नेप्याचा मध्य बरोबर असा पकडायचा आहे. आता किती कपडा आपलं शिल्लक आहे बघा इथे. मग लगेच अशा पद्धतीने इथे चुन्या टाकत घ्यायच्या आहेत. फक्त सलवारच्या कापडाचे चुन्या येतात ते फक्त लक्षात ठेवा. मध्य सलवारचा महत्त्वाचा आहे. मग किती भागामध्ये आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत ते महत्त्वाचं आहे. आता इथे सुद्धा बघू शकता अजून एक बसणार आहे. आता इथे बघू शकता हे पहा अजून मध्य एवढा कपडा आपला शिल्लक आहे. आता परत एक बसू शकते. हे पहा अशा पद्धतीने. मग आता इथपर्यंत आलो. आता हा आपला मध्य आहे. बघू शकता हे पहा इथे आपलं मार्किंग आहे. वाटलं तसं मार्किंग करून घ्या. आता कुठपर्यंत प्लेन येत आहे बघू शकता. हे पहा 4.5 इंच. आता इकडच्या बाजूला हे पहा लक्षात घ्या. आता हा मध्य आहे. मग मध्यापर्यंत हे पहा 4.5 इंच मोजून ठेवलं. हे पहा सरळ शिलाई करत आलो. परत तो मध्य लक्षात ठेवा. आता परत ह्या बाजूला सुद्धा प्लेनच ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने 4.5 इंचाचं ह्या बाजूला सुद्धा मार्किंग करून घ्यायचं. मग प्लेनच घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत आपण प्लेन आलो. ते आलं लक्षात. आता इकडच्या बाजूला हा कपडा आहे. हा सलवारचा मध्य फक्त लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. आता मग परत सलवारच्या मध्यावरती हे पहा इथपर्यंत प्लेन आलो. आता ह्या चुन्यांची तोंड आपण ह्या बाजूला केली. आता ह्या चुन्यांची तोंड आपल्याला इकडच्या बाजूला करून घ्यायची आहे. हे पहा इथून सुरुवात करायची आहे. मग हे 500 पद्धती एवढा कपडा अजून आपला शिल्लक आहे. बरोबर तेवढ्या भागामध्ये आपल्या चुन्या बसून जातात. सोपं आहे. फक्त सलवारचं मध्य लक्षात ठेवा आणि किती भागामध्ये आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत ते फक्त लक्षात आलं ना तुमचं बाकी सगळं लक्षात येईल. हे बघा अशा पद्धतीने बघू शकता. हे झालं आपलं व्यवस्थित. आता हे आपण सुईचं करून घेऊया. सुईचं करून मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आपण किती भागामध्ये चुन्या टाकून घेतल्या. हे मी सुईचं करून घेतलं. हे 500 पद्धतीने बघू शकता. इथे सलवार आले लक्षात. हे पहा हा सलवारचा मध्य आहे. बघू शकता आले लक्षात. ह्या बाजूला सुद्धा आपल्या चुन्या आहेत आणि ह्या बाजूला सुद्धा आपल्या चुन्या आहेत. आता ही बाजू बघू शकता.
हा सुद्धा आपला सलवारचा मध्य आहे, लक्षात घ्यायचा आहे. ह्या बाजूला सुद्धा आपण चुन्या टाकल्या आणि ह्या बाजूला सुद्धा आपण चुन्या टाकल्या. हे सर्व बाकीचं प्लेनच आहे. हे सुद्धा बाकीचं सर्व प्लेनच आहे, लक्षात घ्यायचं आहे. ही बाजू कडीची बाजू आणि फक्त मधली बाजू लक्षात ठेवायची आहे. तुमचा नेहपा लक्षात आला, नेहप्याचा मध्य किंवा ह्या पाठीमागच्या बाजूचा नेहप्याचा मध्य आणि पण सलवारचा मध्य हा लक्षात ठेवायचा आहे. मग एवढ्या भागामध्ये आणि एवढ्या भागामध्ये फक्त चुन्या टाकायच्या आहेत. पाठीमागच्या बाजूला पण तीच पद्धत, ह्या बाजूला आणि ह्या बाजूला आपल्याला चुन्या टाकायच्या आहेत. ते लक्षात आलं. आता ह्याच्यावरती आपल्याला दापटीप टाकायचा आहे. हा कपडा खालच्या बाजूला घ्या अशा पद्धतीने. आता इथे म्हणजे काय दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं, ते लक्षात घ्या. आता इथून आपल्याला दापटीप टाकायला सुरुवात करायची. बघू शकता हा कपडा हे पहा खालच्या बाजूला घ्यायचा आहे, शिलाईचा कपडा हे पहा अशा पद्धतीने. आता ह्याच्यावरती बरोबर ठेवून हे पहा इथून सुरुवात करायची आहे. म्हणजे सलवार सुद्धा तुमची दिसायला एकदम अशी व्यवस्थित दिसणार, ते लक्षात ठेवायचं. दापटीप टाकत जा, दिसायला असं व्यवस्थित दिसतं. आता इथून आपल्याला पूर्ण दापटीप टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. बघू शकता कपडा फक्त खालच्या बाजूला घ्या, शिलाईचा कपडा खालच्या बाजूला घ्यायचा आहे. म्हणजे दिसायला दापटीप अशी व्यवस्थित दिसते. हे पहा अशा पद्धतीने सावकाश करा, व्यवस्थित करा, हे नक्की तुम्हाला जमणार आहे. हे पहा अशा पद्धतीने पकडा पूर्ण चुन्या. हे पहा अशा पद्धतीने त्याच्यावरती घ्या, म्हणजे दिसायला सुद्धा ते व्यवस्थित दिसतं. हे पहा अशा पद्धतीने पकडून बरोबर इथे चुन्यांच्या वरती दापटीप आपली आली पाहिजे, ते लक्षात ठेवा. म्हणजे ते दिसायला सुद्धा एकदम असं व्यवस्थित दिसतं. हे पहा अशा पद्धतीने सोपं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण दापटीप आपल्याला अशाच पद्धतीने टाकून घ्यायची आहे. इथे मी पूर्ण दापटीप टाकून घेतलेली आहे. आता इथे लक्षात द्या, ह्या चुन्यांची तोंड ह्या बाजूला आहेत आणि ह्या चुन्यांची तोंड इकडच्या बाजूला आहेत, ते फक्त लक्षात ठेवा, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. बघू शकता इथे पूर्ण आपल्या चुन्या टाकून सुद्धा झाल्या आणि सलवार आपली इथे भरदार सुद्धा झालेली आहे, खूप व्यवस्थित झाली. इथे बघू शकता हे सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे अंतर, ते लक्षात ठेवा. कुठलाही त्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, ते लक्षात ठेवायचं आहे. वरती बघू शकता आपला नेफा इथे व्यवस्थित तयार झालेला आहे. बघू शकता खालचा बॉटम सुद्धा आपला इथे व्यवस्थित तयार झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही सलवार सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे. सुद्धा बाजू बघू शकता एकदम अशी आपली व्यवस्थित आलेली आहे. तुम्ही सुद्धा ह्याच पद्धतीने नक्की शिलाई करून बघायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, नक्की हे तुम्हाला जमणार आहे. बघू शकता अशा पद्धती आपली इथे सलवार तयार झाली. इथे नाडी ओवण्यासाठी सुद्धा बघू शकता एकदम असं व्यवस्थित झालेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सलवार कटिंग व शिलाई करण्याची एकदम अशी सोपी पद्धत आज आपण पाहिलेली आहे. आणि पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ह्या साईजमध्ये परफेक्ट मी तुम्हाला टॉप कटिंग आणि शिलाई सविस्तर माहिती दिलेली आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमच्या सर्वांचे धन्यवाद.